मोड आलेले कडधान्य म्हटलं की सगळ्यात पहिले आठवते ती म्हणजे गरमागरम मिसळ. मोड आलेले धान्य अथवा स्प्राउट्स आरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेले धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये पौष्टिक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये सर्वोत्कृष्ट आहार समजला जातो. नमस्कार, मी नंदिनी लाईफस्टाईल हेल्थ टिप्समध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कडधान्य हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. वजन घटवण्यापासून ते चांगल्या दृष्टीसाठीही खूप फायदेशीर आहेत. बेनिफिट्स ऑफ स्प्राउट्स. मोड आलेल्या कडधान्याचे आपण फायदे यामध्ये जाणून घेणार आहोत. कडधान्यापेक्षा अधिक पोषक यापेक्षा दुसरं काहीच नाही, जाणून घेऊया. कडधान्य हे असे न खाता त्यांचं स्प्राऊट खावे. पण कडधान्ये शिजवून खाण्यापेक्षा जर मोड आलेल्या कडधान्याचा आहार समावेश केला तर कडधान्याचे पोषण मूल्य अनेक पटीने वाढते. मोड आलेल्या कडधान्यात प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात, पण त्याचं जोडीने कॅलरी कमी असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते आणि मोड आलेले कडधान्ये खाण्याचे उपयुक्त फायदे आहेत. एक नंबर आहे कमी कॅलरी आणि जास्त प्रोटीन. एक मोठी वाटी मोड आलेल्या कडधान्यात 14 ग्राम प्रोटीन देतात. तसेच यात कॅलरी फक्त 100 इतक्याच असतात. तुम्ही भुकेवर नियंत्रण ठेवून वजन कमी करण्यासाठीही मोड आलेले कडधान्ये नेहमी आहारात घ्यावे. यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याला चांगला फायदा होईल आणि आहारात तुम्ही सामील करून घ्यावे. हिरव्या पालेभाज्या तुम्हीही खाऊ शकता, पण मोड आलेले स्प्राउट्स तुम्ही आपल्या आहारात घ्यावे. भरपूर फायबर. बेनिफिट्स ऑफ स्प्राउट्स. मोड आलेल्या कडधान्यात भरपूर फायबर असतात. पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही फायबर उपयुक्त असतात. डायबिटीज असेल किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मोड आलेले कडधान्ये आहारात घेणे खूप फायद्याचे आहे. 3 नंबर आहे कोलेस्ट्रॉल कमी होते. स्प्राउट्समध्ये 0.38 इतके फॅट्स असतात. फायबर जास्त असल्याने आणि फॅट्स कमी असल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही मदत होते. तुम्ही आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठीही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते आणि तुम्ही स्प्राउट्स आपल्या आहारात आवर्जून घ्यावा. 4 नंबर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोड आलेल्या कडधान्यात क्लोरोफिल असते, त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच मोड आलेल्या कडधान्यात असलेले काही रासायनिक घटकामुळे पचनक्रिया सुधारते. तुम्ही सकाळच्या वेळेस तुमच्या आहारामध्ये मोड आलेले कडधान्ये कच्चे न खाता त्यांना हिरव्या पालेभाज्या घालून तुम्ही स्प्राउट्स बनवून खाऊ शकता, पण शक्यतो कच्चे खाऊ नका. स्प्राउट्स हे आपल्या शरीराला खूप फायदे देतात. क जीवनसत्व जास्त प्रमाणात आढळतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा कडधान्ये खावेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुम्ही स्प्राउट्स घेतल्यावर क्लोरोफिल असते, त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच मोड आलेल्या कडधान्यात असलेल्या काही रासायनिक घटकामुळे पचनक्रिया सुधारते. म्हणून आपल्या आहारात कडधान्ये घ्यावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्ये पण घेऊ शकता. दृष्टी सुधारते. मोड आलेल्या कडधान्यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. त्याचा फायदा डोळ्यांच्या आरोग्यावरही होतो. याशिवाय व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए मुळे केस चांगले राहण्यास मदत होते आणि त्वचाही चांगली राहते. मोड आलेले कडधान्ये कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण इतर काही फायदे पाहणार आहोत. मोड आलेले कडधान्ये हे पचनाला हलके असतात आणि ते शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. आपल्याला हे कडधान्ये घेतल्यानं आपल्याला कोणताही त्रास होत नाही. त्याच्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. स्प्राउट्स हे आपल्या आहारामध्ये घेतल्याने विटॅमिन्स, मिनरल जास्त असतात.
व्हिटॅमिन ए दुप्पट आणि बी कॉम्प्लेक्स 5-10 पट वाढते. याच्यामुळे हे घेतल्याने आरोग्यही सुधारते. मोड आलेले कडधान्यातील प्रोटीन सहज पचते. मोड आलेल्या कडधान्यात शिजवण्यासाठीही सोपी असतात, तसेच पचनासाठी हलकी असतात. मटकी, मूग, चणा, काळे वाटाणे, हिरवा वाटाणा, चवळी कितीतरी कडधान्यांचा समावेश आपण आहारात करू शकतो. त्याचा तर मोड आणून वापर केला तर नक्कीच आरोग्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने आणि फायबर तसेच लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यासारख्या जीवनसत्व आणि खनिजांचा महत्त्वपूर्ण स्रोत प्रदान करतात. आणि दररोज अर्धा कप बीन्स आणि मटारचे सेवन केल्याने पोषण घटकाचा सेवन वाढवून आहाराची गुणवत्ता आपण सुधारू शकतो. रोज कडधान्ये खाल्ल्याने काय होते? कडधान्य हे सर्वाधिक फायबरयुक्त पदार्थांपैकी एक आहे. स्प्राउट्स खाल्ल्याने काय उपयोग होतो ते आपण पाहणार आहोत. जर वजन कमी करायचे असेल तर आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश अवश्य करावे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमचं पोट लगेच भरतं आणि वारंवार तुम्हाला मधात भूक लागत नाही. त्यामध्ये अनेक मिनरल्स, जीवनसत्व असतात. स्प्राउट्स खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठी सकाळी नाश्ता करताना त्यात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश तुम्ही करू शकता, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल. मोड आलेले कडधान्ये कसे खायचे ते कच्चे खाऊ नये. तुम्ही सॅलडमध्ये बनवून खाऊ शकता, पण ते मर्यादितच खावे. मोड आलेल्या कडधान्याला सुपरफूड असंही म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकामुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी राहते. स्प्राउट्समुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत करते. मधुमेही लोकांनी मोड आलेले मेथीदाण्याच्या आहारात वापर केल्यावर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्ही मेथीदाणे पण मोड आणून त्यांचा वापर करू शकता. आपल्या आरोग्यासाठी कोणती कडधान्ये चांगली आहेत? बीन्स, मसूर आणि मटार यासारख्या कडधान्याचे मोड आणून तुम्ही आपल्या आहारात घेऊ शकता. कडधान्ये तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. कसे बनतात मोड आलेले कडधान्ये ते पाहूयात. मोड येण्यासाठी धान्य किंवा कडधान्याला काही तास पाण्यात भिजवावं लागते. 6 ते 7 तासांनी कडधान्ये भिजून फुगतात आणि भिजवलेले धान्य एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवल्यास त्या धान्याला मोड फुटतात. मोड आलेल्या धान्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी भरपूर प्रमाणात असते. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह असते. त्यासोबतच भरपूर फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील असतात. असे हे एवढे मिनरल्स घटक असतात, त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. तुम्ही पण तुमच्या आहारामध्ये मोड आलेले कडधान्ये खाता का? त्याची रस्साभाजी, ग्रेव्ही, सुकी भाजी खायला टेस्टी होते. स्प्राउट्स खाण्याची योग्य वेळ. सकाळी नाश्ता करताना स्प्राउट्स खाणे नेहमी चांगले असते आपल्या शरीरासाठी. स्प्राउट्स खाणे ही नेहमी चांगले असले तरी ते कसे खायचे? सकाळी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर वारंवार भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण हे खावे. रात्रीला मोड आलेले कडधान्ये खाऊ नये. ते खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. अतिप्रमाणात खाल्ल्याने पोटात गॅस, अपचन होण्याची शक्यताही असते. म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि मर्यादितच सेवन करायचे आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.